काय काम करता येईल. तर मग त्याने काय केलं, त्या सरदारने एका कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये, तिथे अंधार पडलेला आहे, काळोख आहे, या एका कोपऱ्यामध्ये म्हणे तुम्हाला जे करता येईल तो म्हणे मला त्या बनवता येतात. तर म्हणे ठीक आहे, या कोपऱ्यामध्ये तुम्ही करा, मूर्ती घडवा. मग त्याने दिवस रात्र तिथे प्रामाणिकपणे मेहनत घेतली, खूप छान अशी मूर्ती घडवली. अचानक 2-3 महिन्यानंतर तिथं तो सरदार आला आणि तो आपल्या कामामध्ये मग्न होताना पाहिलं. तर त्या देवदत्ताला त्या सरदारने विचारलं की बाबा रे, इथे अंधार आहे, काळोख आहे, इथे तुझी कला कोणीच पाहणार नाही, पण तरी तू एवढा प्रामाणिकपणे, एवढा त्याच्यात तल्लीन हो की एवढं चांगलं शिल्प घडवतोय, मूर्ती घडवतोय. तर त्या देवदत्ताने खूप छान उत्तर दिलं की म्हणे जर मला इथलं कोणी पाहत नसेल म्हणे, पण जो ठाई आहे म्हणे तो परमेश्वर, तो मला पाहतो आहे म्हणे. तर नेहमी जीवन जगताना आपलं काम प्रामाणिकपणे करा. कोण आपल्याला पाहतोय, कोण आपलं अनुकरण करतोय, की आपले सांगण्याचं तात्पर्य असं की आपलं काम ही आपली ओळख झाली पाहिजे. बस या 2 गोष्टीला मित्र समजायचं. शिक्षक कोण आहे, माझ्या बाजूला काही काय बघून काही शिकोरा आहे का, तिला आहे का कोणी, घ्यायचा नाही, द्यायचा नाही आणि बोलायचं नाही. 2.5-3 तास आपली शांत डोकाने जेवढं येते, 100 मार्क पेपर असेल, 80 मार्क्स असेल, तुम्हाला 40 मार्काचं येत असेल, 40 मार्काचंच लिहा, काही हरकत नाही. थोडी नापास पण मनाने लिहा. मनाने पेपर लिहिल्यानंतर जेव्हा तुम्ही 10वीमध्ये थोडं नाही, तुम्हाला 90 मार्क काही जणांना पडते, नाही कोणाला 90, नाही कोणाला 80, ज्या कोणाला 65-70 जरी पडले असतील आणि तो पास झाला असेल तर तो नंतर काय म्हणेल की मला जे मिळाले त्याच्याचा 1 मार्क पण बाकीचा लिहिला नाही. तो आत्मविश्वास तुम्हाला 10वी नंतर समोरचं भविष्य गाठायला फार नक्कीच कामी पडेल. आणि शासनाने सुद्धा एवढी जबरदस्त यावर्षी सिस्टीम लावलेली आहे. कॅमेरे असेल, ड्रोन कॅमेरे असेल, शिक्षकांची चर्चा मी ऐकलेली आहे. पण आता गेलेल्या त्याच कामासाठी कोण गेला बेसाला कुत्रे एवढी जमीन करला का